अडखळणार आहेत. शब्द अडखळण्याचं कारण आता सगळ्यांना माहिती आहे. बघा, आजचा योग पंचम योग आहे. बाकीचे आपण आणत होतो प्रत्येक वेळी समर्थांचं वचन आणि हे सगळं घेऊन आपण सुरुवात करत होतो. आज तर मुळातच पंचम योग आहे. कसा बघा, चैत्र महिना आहे, हिंदू नववर्ष सुरू झालं आहे नुकतंच, त्यानंतर वार गुरुवार आहे, त्याच्यानंतर रामजन्म आहे, रामजन्मानंतर जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा असा समर्थांचा जन्म आहे, नंतर येणार आहे पुढे हनुमानाचा जन्म. म्हणजे असा हा जो पंचम योग आहे, तो पंचमयोग साधताना एका समर्थ भक्ताला, एका दासाला किती आनंद होत असेल याची कल्पना केलेली बरी. कल्पनाही करता येणार नाही अशा प्रकारचा आनंद आहे. खरंच आज डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. त्यातले त्यात विशेष आज चैतन्य सत्संग मंडळाचे सर्व आदरणीय पदाधिकारी, वक्ते, रामकथा गायन करणाऱ्या आदरणीय प्रभाताई, रामकथा सांगणारे अशोकराव देशपांडे, गायन करणारे सगळे साधक आणि यानंतर सर्व भाविक श्रोत्यांच्या हृदयात वसलेले रामराय, या सगळ्यांना मी प्रणाम करते. इतका सगळा हा पंचम योग आलाय ना. त्या पंचम योगामध्ये अनेन प्रियताम देवो भगवान जानकी पती श्रीरामचंद्र पूर्वेशाम अस्माकं कुलदैवतम श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सगळ्यांच्या हृदयात स्थापन झालेले आपले आज सकाळी ज्यांची पूजा झाली, ज्यांचा जन्म झाला, असे स्थापन झालेले रामचंद्र ते मला आता अगदी स्पष्ट जाणवतील. कारण जोग लगन बार तिथी सब भये अनुकूल रामचरितमानस. योग लगन बार तिथी सब भये अनुकूल, चर अरु अचर हर्ष जुत राम जन्म सुख मूल. सियावर रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हीची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपावेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ. देहदेव पाट हृदय संपुष्ट, मध्ये गुरुमूर्ती बैसविली. प्रेमाचं हे पाणी प्रक्षाळिले तुझ, आत्मस्वरूपे सद्गुरुराज. भाव केला गंध भक्तीच्या अक्षता, वाहिला अच्युता श्री गुरुसी. मन केला मोगरा चित्त केली शेवंती, सत्वाच्या तुळशी अर्पियेल्या. जाळुनी क्रोध धूप उजळुनी ज्ञानदीप, ओवाळू स्वरूप अविनाश. त्रिगुणात्मक वाण केले समर्पण, इच्छेसी भोजन अर्पियेले. तुका म्हणे सेवा देवा भावे एका, पंचप्राण सखा गुरुराव. जय जय रघुवीर समर्थ. अशा प्रकारे आज रामचंद्रांची मानस सेवा झाली आणि गुरुरूपामध्ये रामचंद्र ज्या अष्टकात आहे ते अष्टक म्हणून आजच्या या प्रवचनाला सुरुवात करते. भजे विशेष सुंदरम समस्त पापखंडनम, स्वभक्तचिंतरंजनं सदैव राममद्वयं. जटाकलापशोभितं समस्तपापनाशकं, स्वभक्तभीतिभञ्जनं भजेह राममद्वयं. निजस्वरूपबोधकं कृपाकरं भवापहं, समं शिवं निरञ्जनं भजेह राममद्वयं.
सह प्रपञ्चकल्पितं ह्यनामरूपवास्तवं निराकृतिं निरामयं भजेह राममद्वयं निष्प्रपञ्चनिर्विकल्पनिर्मलं निरामयं चिदेकरूपसन्ततं भजेह राममद्वयं भवाब्धिपोतरूपकं ह्यशेषदेहकल्पितं गुणाकरं कृपाकरं भजेह राममद्वयं महावाक्यबोधकैर्विराजमनवाक्पदै परब्रह्मव्यापकं भजेह राममद्वयं शिवप्रदं सुखप्रदं भवच्छिदं भ्रमापहं विराजमानदैशिकं भजेह राममद्वयं रामाष्टकं पठति यः सुकरं सुपुण्यं रामाष्टकं पठति यः सुकुरः सुपुण्यं व्यासेन भाषितमिदं शृणुते मनुष्या विद्याश्रितं विपुलसौख्यमनन्तकीर्तिं सम्प्राप्य देहविलये लभते च मोक्षं। जय जय रघुवीर समर्थ, जय जय श्रीराम, जय हरि श्रीराम, 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 जय जय श्रीराम, जय हरि श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। बघा इतका चांगला योग समर्थांचा आणि रामचंद्रांचा दिवस गुरुवार आल्यामुळे शिवस्वरूपामध्ये गुरु ह्याच्यावर जर विवेचन केलं या अष्टकावर, तरीसुद्धा या सगळ्याचं विवेचन आपल्याला त्या अष्टकामध्ये मिळणार आहे। पण अष्टक म्हणून झाल्यामुळे आता आपण निरूपणाला सुरुवात करू। आपण बघा सगळ्यात पहिल्यांदा काकभूषुंडी जे आहेत, काकभूषुंडी हे सगळ्यात मोठे रामभक्त सध्या रामचरितमानस सुरू असल्यामुळे हे जास्त संयुक्तिक आहे। तर काकभूषुंडींचं चरित्र का बरं, काकभूषुंडींचा संवाद का बरं गरुडाशी? आता जे जे काही आपल्याला प्रश्न पडतात ना, त्या प्रश्नांची उत्तरं शोधत असताना असेच काहीतरी चरित्र समोर येतात। आता काकभूषुंडी काय आहे? काकभूषुंडीचा जो पूर्वजन्म आहे तो पूर्वजन्म एक ब्राह्मण आहेत, ते पूर्वजन्मातले ते ब्राह्मण आहेत, विद्वान आहेत आणि शिवभक्त आहेत। मुख्य म्हणजे शिवभक्त आहेत। आपल्याला हे माहिती आहे की शिव आणि राम वेगळा नाही, पण हे सगळं बोलून 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 झालेलं आहे। इतके वर्षांचं सतत कोणाच्या तरी तोंडून ऐकलंय त्यामुळे झालंय। प्रत्यक्षामध्ये जे शिवभक्त असतात ते इतर कुणाला मानत नाही आणि इतर मानणारे जे शिवाला मानत नाही, अशी एक परंपरा आहे। त्यामुळे हे जे विद्वान ब्राह्मण आहेत, हा जो विद्वान ब्राह्मण आहे पूर्वजन्मीचा, तो विद्वान फक्त शिवाला मानतो आणि शिवाला मानत असल्यामुळे तो इतर रामाचं नावसुद्धा घ्यायला तयार नाही हो। रामाचं नावसुद्धा घेत नाही, तो म्हणतो फक्त शिव महत्त्वाचा। हे महत्त्वाचंच आहे, शिव कोण नाही म्हणतं, पण शिव आणि राम जर एक असेल तर दुस्वास करायला नको ना दुसऱ्याचा। तर तो चक्क दुस्वास करायचा, तो विद्वान होता, शिवभक्त होता, पण मग त्याची परीक्षा अर्थातच भगवंत घेणार। इतका तो विद्वान आहे, भक्त आहे मुख्य म्हणजे शिवाचा, जसा रावण आहे। पण रावणाचा अंत जसा झाला तसा काकभूषुंडींचा झाला नाही। ते रामभक्त झाले आणि त्यांच्या संवादातून पुढे रामभक्त निर्माण होतात, हा फरक आहे। मग या यांना जे ब्राह्मणांना जो आला होता अहंकार, अभिमान, त्यासाठी भगवंतांनी एक लीला केली आणि त्याला एक गुरु मिळाले आणि ते गुरु म्हणाले की मी तुला शिष्यत्व पत्करतो तुझं, त्यांच्यावरती याचा फार प्रेम त्या गुरुवर, मी तुला शिष्य म्हणून स्वीकारतो, पण तुला रामांचा स्वीकार करावा लागेल, रामनामाचा जप करावा लागेल, कारण मी रामभक्त आहे आणि रामभक्त असल्यामुळे तुला रामाचा जप करावा लागेल। असं म्हटल्याबरोबर ह्यांनी त्यांचा अपमान केला, गुरूंचा अपमान केल्याबरोबर त्यांनी त्याला शाप दिला आणि शाप दिल्यामुळे तो कधीच कोणती गोष्ट वाया जात नाही। त्यांनी शाप दिल्यानंतर त्यांना सांगितलं की तुला आता पक्षाची योनी मिळेल आणि पक्षाची योनी मिळेल असं म्हटल्याबरोबर शिवांना थोडं वाईट वाटलं। शिव भोळे सांब आहेत, ते म्हणाले माझ्या भक्ताचं असं असं झालेलं आहे, त्यामुळे मला स्वतः यावं लागेल। मग ते स्वतः खाली आले आणि त्यांनी सांगितलं, गुरूंच्या समोर त्याला सांगितलं की याला पक्षाची योनी मिळेल, हा तुमचा तर शाप आहे, पण तो कावळ्याच्या योनीत जाईल। आता कावळ्याच्या योनीत जाण्यामागे सुद्धा खूप कारण आहेत, मी सांगते। मग कावळ्याच्या योनीत जाईल असं म्हटल्यावर ह्याला काही वाटलं नाही। हा एक महत्त्वाचा बदल आहे की मला योनी मिळते आहे, माझा मानव जन्म गेला, माझा मानव जन्म संपला आणि माझा मानव जन्म संपून मला पक्षाची योनी मिळणार आहे आणि ती सुद्धा शिवांच्याच मुखाने ऐकलं की तू कावळा होणार आहे, कावळ्याच्या योनीत जाणार आहे। तरीसुद्धा त्यांना काही वाटलं नाही। पण शिवांनी त्याला एक सांगितलं
की शिवाने त्यांना सांगितलं की तुला जरी कावळा हा जन्म मिळाला तरी तुला अतिशय मोठं वरदान एक देतो, आणि ते वरदान कुणालाच दिलं नाही आत्तापर्यंत. अशा प्रकारचं वरदान तुला देतो, म्हणजे तुला तुझे सगळे जन्म आठवतील. आपल्या दुःखाचं मूळ कारण आपला जन्म माहिती नाही, आपलं अज्ञान हेच आहे. मागच्या जन्मी आपण काय केलं हे आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण असं वागतो आणि माझं माझं करतो. या ठिकाणी शिवांनी त्याला सांगितलं, तुला ही योनी मिळाली तरीसुद्धा तुला मागच्या जन्मीचं तुझं सगळं आठवणार आहे. त्याच्यामुळे तुझं पुढचं जीवन इतकं सुखकर होईल, कारण ज्ञानात राहशील ना. ज्ञानामध्ये राहिल्यामुळे तुझं जीवन सुखकर होईल. याचा अर्थ आपण असा काढायचा की त्यांना हे जे ज्ञान दिलं त्या ज्ञानामुळे आपण ऐकणाऱ्यांचा जन्म सुखकर होतो, असं काकभूषुंडी कथा आहे. मग त्यांना सांगितलं, तुमच्या लक्षात येईल आणि तुला कावळ्याचा जन्म मिळेल, तुला रामभक्तीचा अमृत रस मिळेल. बघा, देहबुद्धी जाणे म्हणजे काय? देहबुद्धी जाणे म्हणजे त्यांनी म्हटलं की मी राम जप करणार नाही, तर राम जप करणार नाही असं म्हणून सुद्धा भगवंतांना राग आला नाही, गुरूंना राग आला नाही, शापामध्ये सुद्धा वरच मिळाला, कारण तो भक्त आहे. आणि त्यांना सांगितलं की तुझा देहबुद्धी गेली म्हणजे तुझा देह राहिला नाही. अरे किती सुंदर ब्राह्मण कुळात जन्म आहे, इतका सुंदर वर्चस्व असल्यावर सुद्धा, ज्ञान संपन्न असून सुद्धा, विद्वान असून सुद्धा तुला काही दुर्गती आठवली रामनाम घेत नाही. पण रामनाम तुला घ्यावं लागेल आणि अमृत रस तुला रामाचा मिळेल, असा आशीर्वाद प्रत्यक्ष शिवांनी दिला. जय जय रघुवीर समर्थ. कुठे वरच्या लेवलवर कुणाची भांडणं नाही आहेत. राम आणि शिवतत्व एकच असल्यामुळे त्यांनी बरोबर तसं करून घेतलं. हा शिवभक्ताला रामभक्ताकडे वळवलं म्हणजे त्याला सत्य काय आहे ते सांगितलं. तुला अमृत रस मिळेल, त्यातल्यानंतर तू ज्ञानी होशील. आणि आत्ताच तू ज्ञानी आहे, मग त्याला ज्ञानी होशील हा वर कसा? आत्ता जर तो ज्ञानी आहे, विद्वान, सर्व गुण संपन्न आहे, तरीसुद्धा ज्ञानी, आत्मज्ञानी होशील तू. आत्मज्ञानी झाल्यावर मग तुझ्या लक्षात येईल मागच्या जन्मी मी कोण होतो. मग विद्वान असून, ब्राह्मण असून सुद्धा जर मला पशुची योनी मिळाली, पण पशुच्या योनीचा मला काही फरक पडत नाही, अशा देहबुद्धीचा नाश काकभूषुंडींचा झाला. मग कावळ्याच्या रूपामध्ये परिवर्तन झालं त्याचं ताबडतोब. आता काय शिष्य गुरु आहेत आणि प्रत्यक्ष शिव आहे, आणि असं झाल्यामुळे त्यांचं परिवर्तन कावळ्यामध्ये झालं. आणि कावळ्यामध्ये झाल्यानंतर कावळ्याच्या रूपात असून त्यांची अहंकार बुद्धी अगदी क्षीण झाली. होणारच ना. आता म्हणतात सगळं चांगलं असून सुद्धा मला नको, तोच जन्म त्यांनी सोडला. आणि अतिशय निकृष्ट दर्जाची, ज्याला आपण टाकतो अशी योनी मिळाल्यावर सुद्धा आनंद. म्हणजे आनंद हा योनीवर अवलंबून आहे का, हे पण त्यांनी शिकवलं. की ब्राह्मण कुळात जन्मून सुद्धा तुला आनंद नाही मिळाला, तू सत्याचा शोध नाही घेऊ शकला, तू आत्मतत्व नाही जाणू शकला. अरे आत्मतत्व म्हणजे शिव आणि राम भिन्न नाही, विष्णू शिवराम हे सगळं एकच परब्रह्म परमात्मा आहे. हे जर तुला समजलं नाही, स्वतःला ओळखलं नसल्यामुळे, तू जर स्वतःला ओळखशील तर आता सगळीकडे तुला, जसं परीक्षिताचं झालं मागे आपण ज्या व्यासांच्या चरित्रात बघत होतो, परीक्षिताच्या आधी भगवंताची प्राप्ती झाल्याबरोबर जन्माला आल्याबरोबर सर्वत्र भगवंत बघू लागला, कारण त्याला देहबुद्धी नव्हती, त्याला आत्मबुद्धी होती, त्याला देवाचा आशीर्वाद होता. मग ह्याला सुद्धा स्वतःचा जन्म गेल्यावर, म्हणजे ब्राह्मण कुळातला विद्वान जन्म गेल्यानंतर त्याला देहबुद्धीचा नाश झाला. मग त्यापेक्षा आत्ताच आपल्याला कळतंय की आपल्याला नरदेह मिळाला आहे. ब्राह्मण वैश्य शूद्र हा प्रश्न नाही, त्याच्यावरती आपलं विवेचन झालेलं आहे. नरदेह मिळाला आहे, सत्संग मिळाला आहे. मग हे सत्संग या कावळ्यापेक्षा वाईट आहे का? मग ह्या कावळ्याचा त्याचा जन्म झाला, त्या जन्मामध्ये सुद्धा त्यांनी, मग आता तर तो आणखी एक गोष्ट त्याच्यात घडली. कितीतरी गोष्टी याच्यात बोलण्यासारख्या. त्यांना इच्छा मरण आहे आता कावळ्याला. कावळा मरत नाही, मग मरू शकतो आपण. म्हणजे त्याला जर कावळा नको असेल स्वतःचा जन्म, तर तो मरण्याचा निर्णय घेऊ शकतो, पण मरण्याचा निर्णय घेत नाही. तो म्हणतो कावळ्याचा काय जन्म असेल, आम्हाला रामभक्ती मिळाली आहे, मला रामाचा रस मिळाला आहे, जसा मीरेला मिळाला तसा मला या जन्मामध्ये रामाचा रस मिळाला आहे. त्याच्यामुळे मला देह कोणाचाही असो ना, माझा काळाकुट्ट देह असो, मला फक्त ते 15 दिवसातच बोलवो, माझा धिक्कार करो, तरीसुद्धा या देहातून रामभक्तीच होणार आहे. आणि त्यामुळे मी कृतकृत्य झालो आहे, मला अमरपद प्राप्त झालं तरी चालेल, मला इतका घाणेरडा जन्म असून सुद्धा मला अमरपद प्राप्त झालं आहे, ही इच्छा मरण त्याला मिळालेलं आहे. मग या सगळ्या गोष्टीतून त्याची उपासना वाया गेली का? शिवाची नाही. मग शिवाची उपासना केल्यानंतर त्याचा फायदा असा झाला की त्याच्या उपासनेचं फळ म्हणजे त्याची देहबुद्धी नष्ट झाली. जसं वारकरी लोक कीर्तनामध्ये म्हणतात ना, लाह्यांचा काला. म्हणजे लाह्या अशा असतात की ज्या जाळलेलं असतं धान्य, त्याला पुन्हा धान्य पेरता येत नाही.
तशी भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं. असं जे भर्जन झालं त्याच्या बीचं, कर्माच्या सिद्धांताचं त्याचं संपून गेला. कोणताही का देह असेना रामभक्ती मिळाली. त्यामुळे त्यांनी ज्ञानाकडे आता जेव्हा आपल्याला लक्षात येतं, जेव्हा एखादी गोष्ट घटना घडते त्याच्यानंतर जेव्हा बुद्धी जागृत होते, तेव्हा त्यांनी आपल्याकडे परिवर्तनाकडे बघितलं. ब्राह्मण वाईट नव्हतो मी, पण ब्राह्मणामध्ये अहंकार होता म्हणून मला पशुजन्म मिळाला. पण पशुजन्म वाईट नाही, कारण मला आता आत्मबुद्धी आहे. म्हणजे विरोधाभास जो आपण म्हणतो की नेहमी जीवनामध्ये विरोधाभास आहे, असा विरोधाभास साक्षीभावाने बघता आला पाहिजे. मग त्यापेक्षा हे सगळं चरित्र वाचल्यानंतर जो जीव हे चरित्र ऐकेल त्याला रामरस मिळेल, कारण त्यासाठी त्याचं जीवन आहे. मग रामभक्तीचा उत्कर्ष झाला. आणि राम नाही म्हणणारा, बरं जे राम नाही मग ते पापीच लोक असतात ना, जे राम आणि कृष्ण म्हणत नाही ते पापीच लोक असतात. पण पापी म्हणजे इतका विद्वान असून पापी. मग रावण पापीच राहिला, पण तरीसुद्धा रामांनी उद्धार केला. नाव एकदा का शिवाचं, रामाचं, विष्णूचं, विठ्ठलाचं नाव एकदा मुखात आलं की कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ते आपला उद्धार करतात. पण ह्यांचा जो उद्धार केला तो जिवंत ठेवला आहे त्यांना, देहबुद्धी नष्ट केली. माणसांनो, तुम्ही सुद्धा देहबुद्धी नष्ट करा आणि मग रामनामामध्ये प्रीती जर तुमची जडली तर तुम्हाला या गोष्टीचा आनंद मिळेल. देहबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत आनंद मिळत नाही, असं काकभूषणजींचं चरित्र आहे. म्हणजे आणि त्यांना आठवतं आहे, मुख्य म्हणजे त्यांना जे आठवतं आहे आपल्या काय चुका झाल्या हे आपल्याला समजावून सांगतात. म्हणजे त्यांच्या झालेल्या चुका आपल्या होऊ नये ह्यासाठी त्यांचं ते चरित्र आपले पापनाशन करतं, जे अष्टकामध्ये आपण वाचलं. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने अनेन प्रियताम देवो. अशा प्रकारचं रामगायन, रामाचं गायन आणि त्यांच्या नावाने इतरांचा सुद्धा उद्धार व्हायला लागला. अनेक कल्प त्यांनी अनुभवलं. ते म्हणे आता मला सोडायचं नाही, आता हा जो मला देह मिळाला आहे तो मला सोडण्याची गरज नाही. इतका यक्कश्चित देह त्यांना तनू असूनसुद्धा त्यांनी सोडायचं नाही असं म्हटलं. मला म्हणाले रामकथेचे गायन करणार, आता मी फक्त आयुष्यभर रामकथेचं गायन करणार. म्हणजे हा आता शाप म्हणावा की वरदान म्हणावा असा प्रश्न आहे. एखादे ऋषी जेव्हा शाप देतात ना, त्याचं ते वरदानामध्ये कसं परिवर्तन होतं ते आहे. गरुडासारख्यांना महान लोकांना त्यांनी उपदेश केला आहे, गरुडासारख्यांना. आता गरुड ब्रह्मज्ञानी, सगळं ज्ञानानी, कारण की विष्णूचं वाहन आहे, विष्णूंच्या सोबत राहणारे आहे, सलोकता. अशा त्यांच्या सोबत राहणाऱ्यांना ज्ञान देणारे काकभूषणजी आहे. म्हणजे राम अवतार ज्यांचा अंश आहे असे विष्णूंचं वाहन आहे गरुड. आपली परंपरा काय सांगते पहा, आपण परंपरेवर कालपासून फार बोलतोय की ही परंपरा सांगते की त्या विष्णू म्हणजे अंश विष्णूचा राम धरेची दुहिता ती सीता असं म्हटलं आहे. अंश विष्णूचा राम आणि अंश विष्णूचा राम असलेल्या रामाचं जो गरुड वाहन आहे त्याला यांनी उपदेश केला आहे. म्हणजे किती प्राप्ती झाली हे शब्दात वर्णन करता येईल का? फक्त देहबुद्धीचा नाश केल्याबरोबर भक्तीने तोच कावळा ऋषी बनला आणि ब्राह्मण कावळा बनला. ब्राह्मण कावळा बनला म्हणजे ब्राह्मण वाईट नाही असा अर्थ काढायचा नाही आहे. ब्राह्मण चांगला आहे, पण त्याची आत्मबुद्धी जागृत नव्हती. आत्मबुद्धी जागृत नसल्यामुळे ते कावळ्याच्या योनीत गेले आणि कावळ्याच्या योनीत जाऊन सुद्धा ब्राह्मणापेक्षा जास्त कार्य केलं की जे गरुडाला त्यांनी ज्ञान दिलं. जो गरुड विष्णूंचं वाहन आहे, सगळ्या ज्ञान संपन्न आहे, स्वतः सलोकतामध्ये आहे, त्याचं वाहन आहे विष्णूचं. पण ते पूर्णपणे रामचैतन्यामध्ये स्थिर झाले. किती परिवर्तन आहे त्यांच्या जीवनामध्ये. राम नाम घ्यायचं नाही आणि अतिशय उत्तम तो देह सुटला आणि राम नाम घ्यावं लागलं. म्हणजे शिवाचं वैराग्य त्यांना प्राप्त झालं. जय जय रघुवीर समर्थ. बोलायचं काही काम पडलं कोणाला नाही. त्यांचं जे वैराग्य आहे स्मशानात राहण्याचं, ते सगळं भस्म लावणं ते करत असताना त्यांना स्वतःच्या देहाचं भस्म झालं त्यांच्या. आणि पशुयोनीमध्ये आणि त्यातल्या त्यात कावळ्याच्या योनीमध्ये त्यांचा फोटो पाहिल्यावर फार असं खूप भरून येतं. काकभूषणजींचा फोटो पाहिल्याबरोबर लक्षात येतं की किती यांचा त्याग आहे आणि किती त्यांची विनम्रता आहे. मग हे सूचित करतं की देहाच्या पलीकडे ते गेले आणि देहाच्या पलीकडे जाणं असतं आपल्या आयुष्याचं ध्येय असलं पाहिजे. तर जे देहाला आणि बुद्धीला पटतं ते सगळं खरं नसतं आणि जे बुद्धीच्या परे असतं ते खरं असतं. असे हे योग येणं आणि त्या योगावरती चर्चा होणं आणि त्यावरती आपल्याला आनंद मिळणं हे काही साधं आपल्या शब्दात मावणार आहे का? त्यामुळे मला प्रत्येक वेळी असं म्हणायचं की शब्दात न मावणारं असं जे सुख आहे रामसुख,
जय जय श्रीराम, जय हरी श्रीराम, जय जय श्रीराम, जय हरी श्रीराम असं म्हणत म्हणत आमचे महाराज मंत्र द्यायचे. मग ते सगळं आठवतं की हे सगळं या व्यक्तीला कसं साध्य झालं, कारण शिवभक्तीचा हा परिणाम आहे. म्हणून आपण सोमवारचं शिवकवच म्हणतच असतो. आज गुरुवारला आपल्याला रामाष्टक म्हणण्याचा योग आला. जे आहे ते अतिशय उत्तम आहे. नंतर सामान्य देहावर आसक्ती. आता सामान्य लोक जे असतात ना, हे सामान्य लोक याच्यातून काय शिकू शकतात, म्हणजे आता त्याचा एक अर्थ पण काढायला पाहिजे. सामान्य काय शिकतात याच्यावर, त्यांची देहावर आसक्ती असते. त्यांची देहावर आसक्ती असते. मग कशाची असते भीती त्यांना? त्यांना मृत्यूची भीती असते. त्यांना म्हणजे आपल्याला, बरं, त्यांना म्हणजे ते काही वेगळे नाही, आपण सगळे, आपल्याला देहाची आसक्ती असते. म्हणजे आपल्याला असं वाटत असतं की आपलं संपलं तर काय. मग त्यासाठी आपण परीक्षिताचं आणि उत्तरेचं उदाहरण काल पाहिलं. संपल्यानंतर काही फरक पडत नसतो. आपल्या आधीसुद्धा चालत होतं आणि आपल्या संपल्यानंतरसुद्धा चालणार आहे. हे उत्तरेने जेव्हा विश्वास ठेवला कृष्णांवरती, तेव्हा परीक्षिताचा जन्म झाला आणि परीक्षितांना शुकासारखे गुरु मिळाले. मग हे सगळं जर आपोआप घडलं, ही एकटी उत्तरा काय करू शकणार होती? म्हणजे उत्तरा काय करू शकणार होती? पण उत्तरेने प्रार्थना तर केली भगवंताला, आणि अशी प्रार्थना केली आहे भगवंताला की माझं भविष्य तुमच्या हातात आहे आणि भूतकाळ मी जाळून टाकला आहे. भूतकाळ जाळून टाकला, भविष्य तुमच्या हातात दिलं, मी मुक्त आहे. असं सामान्य जीवांनी व्हायला, भूतकाळ जाळून टाकला. कसा? रामनामानी. जय जय श्रीराम, जय हरी श्रीराम, किंवा सद्गुरूंनी दिलेला जो काही मंत्र असेल रामकृष्ण हरी, ते कोणत्याही मंत्रांनी, भर्जनम भवबीजानाम अर्जनम सुख संपदाम, तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जन, तर्जनम यमदूतानाम, यमाच्या दूताचं तर्जन, संपून जातं, खलास. मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा देहाचा अभिमान होतो, त्यांना काय वाटतं? मृत्यूची भीती. आता या ठिकाणी मृत्यूची त्याला भीती आहे का? त्याला तर इच्छामरण आहे. त्यांना स्वतःला इच्छामरण आहे. भीष्मांसारखं इच्छामरण आहे तुम्हाला, पण तो मरत नाही. तो म्हणतो मी अमर राहू इच्छितो. असा का असे ना देह माझा, पण त्यात रामभक्ती आहे ना, मग मला असाही देह चालेल. इच्छा मरण असून मरत नाही असा व्यक्ती आहे तो. मग आपण सुद्धा इच्छा नाही ना आपली मरायची, तर नाही मरणार, राम नाम घेण्यासाठी जगू, असं हे चरित्र सांगतं. आणि आजच्या दिवशी हे चरित्र ऐकणं म्हणजे खरंच रामचंद्रांची कृपा असल्याशिवाय काही शक्य नाही. तरीही ते असं आनंदाने, कावळ्याचा देह आपण त्याला हीन समजतो की नाही, आपण त्याला अतिशय हीन समजतो. हीन समजल्यानंतर तो हीन नाही, त्याला भगवत प्राप्ती झाली. उलट तो 1000 गरुडांना संवाद करून शिकवणारा झाला. आणि काकभूषुंडीमध्ये आणि सामान्यांमध्ये कोणता फरक आहे तो आता सांगण्याची सुद्धा गरज राहिली नाही. काकभूषुंडी म्हणजे देहाशी असंग आहे. ब्राह्मणाचं शरीर विसरलं नाही, आठवत आहे, पण आता मला कावळ्याचा जन्मसुद्धा चालणार आहे. देहाशी असंग ठेवला तरी चालतो, सोडला तरी चालतो. देह असला काय नसला काय, मला रामचंद्र मिळाले ना बस. रामचंद्र नाही मिळाले, मला रामाचं नाम मिळालं. रामरतन धन पायो. आयुष्यभर कृष्णाची भक्ती करणारी मीरा, आयुष्यभर कृष्ण भक्तीत रंगलेली मीरा रामरतन धन पायो म्हणते. म्हणजे कोणत्या तरी क्षणी अद्वैत तिला सापडला आहे. कोणत्या तरी क्षण असा आलेला आहे की एकही भजन कृष्णाचेच सगळे असताना, कृष्ण भक्तीमध्ये लीन असताना रामरतन धन पायो असं तिने म्हटलं आहे की नाही. मग काकभूषुंडी म्हणतात मी आयुष्यभर शिवाची उपासना केली आणि शिवांनी मला वैराग्य दिलं, आणि त्या वैराग्यातूनच माझी देहबुद्धी नष्ट झाली. अन्यथा माझी देहबुद्धी नष्ट झाली नसती. मी कृतज्ञ आहे, माझ्या गुरूंपरी मी कृतज्ञ आहे की ज्यांनी मला जो देह होता तो काढला आणि जो मला नवीन देह दिला त्यामध्ये मी समाधानी आहे. लंगडा लुळा कसाही असो, मी माझं जर रामनाम करू शकत असेल तर माझ्या देहाचं अमरत्व मला प्राप्त झालं. ही काकभूषुंडी कथा आपल्याला शिकवते. इच्छा मरण ही क्षमता त्यांच्या हातात आहे. आमच्या हातात जर असलं मरण तर आपण सुद्धा अमरत्वच प्राप्त करायची इच्छा करू. पण हा यक्कश्चित देह ठेवायचा आहे. ज्या यक्कश्चित देहामध्ये रामनाम नाही असा देह ठेवून काय करायचा आहे? इतरांना आणि स्वतःला त्रास. असं काकभूषुंडींचं नाही आहे. त्यांचा देह चितेमध्ये केव्हाच भस्म झालेला आहे. त्यांच्या मनाने त्यांची मनकरणी मनोनिवृत्ती परमोपशांती सातीर्थवर्या मणिकर्णिकाच. त्यांची मणिकर्णिका घाट मनातल्या मनात तयार आहे. त्यांची निवृत्ती झालेली आहे. त्याच्यामुळे काय घडलं आहे? सानंदमानंदवने वसंतम आनंदकंदम हतपापवृंदम वाराणसीनाथमनाथनाथम श्रीविश्वनाथम शरणं प्रपद्ये. जय जय श्रीराम, जय हरी श्रीराम, जय जय श्रीराम, जय हरी. सगळं एक आहे. जसं श्रीखंडाकडे बघताना वेगळं दही नाही, वेगळं साखर नाही, वेगळं केशर नाही, सगळं एक आहे. तेव्हा कुठे गोड असं श्रीखंड आज आपण रामरायांना दाखवलं. तसं श्रीखंड आहे हे सगळं. वरती देव म्हणजे सगळे.
मी कोणत्याही नावाने भजलं तरी तेच मिळणार आहे. पण रामतत्व जे आहे, आपण गेल्यानंतर रामनाम सत्य आहे म्हणतो, म्हणजे रामाचं जे आहे ते नाव घेणं प्रत्येक जीवाला आवश्यक आहे असं स्वतः शंकरच म्हणायला लावतात. आणि त्यांचा देह त्यांनी काढून घेतला आहे. इतकं आपल्याला सफिशियंट, इतकं आपल्याला जे ज्ञान मिळालं काकभूषुंडींचं, तेवढं आपल्या कल्याणापुरतं आहे. मग त्यांना ना जगण्याची इच्छा ना मरण्याची इच्छा, जगायचंही नाही मरायचं नाही, पण मुखी फाकी रामनाम, फक्त रामनामात स्थित. मग रामनामात स्थित म्हणजे कृष्ण काय म्हणतो, स्थितप्रज्ञ. त्या स्थित लोकांनाच तर स्थितप्रज्ञ म्हणतो. मग स्थितप्रज्ञ म्हणजे भक्तीची परिपूर्ण अवस्था, ज्या ठिकाणी देह असो किंवा नसो, देह असो किंवा नसो, अशा प्रकारचं हे काकभूषुंडी चरित्र सध्या आपल्याकडे सगळेजण रामनामाचं गायन करतायत. त्यामुळे त्याच्या संदर्भातच आणि आजचा दिवस रामनामाचा असल्यामुळे काकभूषुंडी आणि गरुड संवाद मला घ्यायचं इच्छा झाली. गरुड संवाद आणि आणि गरुडाबद्दल मी आत्ताच माहिती सांगितली. गरुड म्हणजे परमज्ञानी. जसा रावण आणि शिवभक्त रावण परमज्ञानी, तसा गरुडसुद्धा ज्ञानी आहे. पण गरुड ज्ञानी आहे म्हणजे त्यांनी प्रश्न त्यांच्या योनीत असून सुद्धा का विचारले आपल्यासाठी. गरुड आणि काकभूषुंडी संवाद, कारण दोन पक्षी आहेत, दोघंही पक्षी आहेत आता, आणि पक्षी असल्यामुळे त्यांनी एकमेकांच्या जवळ गेले असतील असं आपण आपला समज करून घेऊ. पण काकभूषुंडीची ज्या कथा आपण ऐकतो तेव्हा ते इतकं साधं काम नाही आहे. मग हे जे तत्त्वज्ञान गावा, गरुडाची शंका, खरं म्हणजे सतीला जिथे शंका आली, जिथे सतीला शंका आली तिथे बाकीच्यांचं काय हो. जिथे सतीला शंका येते रामांबद्दल, रामांवर शंका घेणारा काही तरत नाही कधी. आणि रामांवर प्रेम करणारा तरतो. या दोनच गोष्टी आहेत द्वैतामध्ये आणि अद्वैतामध्ये. जो रामावर प्रेम करतो तो तरला, आणि जो रामाचा द्वेष करतो तो, त्याचं काय झालं, त्याचं काही होऊ शकत नाही. त्याला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं, कधी ना कधी त्याला पुन्हा रामाचं नाव घ्यावंच लागतं. मग हे जे तत्व आहे तर त्या गरुडाला कशी काय शंका येऊ शकते रामाबद्दल. सतीला येते, गरुडाला येते, ती शंका येते आपल्यासाठी, कारण आपल्या मनात सुद्धा तेच चाललं. योग वसिष्ठ म्हणजे मी जेव्हा सांगते ना, त्या ठिकाणी सगळ्या शंका रामांना आलेल्याच नाही आहेत, आणि वसिष्ठ ते सांगतच नाही आहेत. त्या सगळ्या शंका अज्ञ जीवाच्याच आहेत. अज्ञ जीवाच्या शंका आहेत, कारण दोघंही ब्रह्मज्ञानी समोर बसले आहेत, दोघंही एका योनीमध्ये आहे, दोघंही रामाचे भक्त आहेत म्हणजेच विष्णूचे भक्त आहेत. मग हे सगळं असताना त्यांना प्रश्न का पडावा, तो आपल्यासाठी पडला, हा असा अर्थ काढायचा. गरुडाची शंका की जसं सतीला शंका आली की राम रडतो, एवढा मोठा राम परब्रह्म म्हणवतो आणि सती बायकोसाठी रडतो, अशी जी शंका सतीला आली, तिला पण स्वतःचा देह त्यागावा लागला. कारण शंकर म्हणे आता मी याच्यात काही करू शकत नाही, कारण तो तुझा वैयक्तिक प्रश्न झाला. मी किती वेळा म्हटलं शंका घेऊ नको, पण ऐकत नाही ना कोणी. मग नाही ऐकलं तर हा परिणाम होणार आहे. तसं आता काकभूषुंडीला काय प्रश्न, गरुडाला काय प्रश्न पडला, कारण गरुडाने सोडवला आहे ना त्यांना. तर ते म्हणे रामांना नागपाशात अडकताना पाहिलं आणि गरुडाच्या मनात शंका आली, परब्रह्म कसे. आता नागपाश आणि गरुडाचा संबंध आहे की नाही. एकही गोष्ट आपल्या खरंच या पोथ्या पुराणं म्हणण्यापेक्षा या आपल्या सद्ग्रंथांमधली एकही गोष्ट अशी विशेष अर्थ नसल्याशिवाय नाही आहे. आता गरुडाने प्रश्न विचारला नागपाशासंबंधी, कारण नागाचा पाश गरुडच सांभाळू शकतो, नागाला तोच मारू शकतो गरुड. नागाचा आणि गरुडाचं वैर आहे. मग हे सगळं असताना रामांना नागपाशात जेव्हा त्यांनी अडकलेलं पाहिलं, रामाला आणि लक्ष्मणाला दोघांनाही जेव्हा त्यांनी तेव्हा ते परब्रह्म कसे हा प्रश्न विचारला. आणि परब्रह्म कसे असं जेव्हा गरुडाला प्रश्न पडला तेव्हा त्या शंकेच्या निरसनासाठी तो नारदाकडे गेला. तर नारदाकडे यांचं असं आहे की ज्यांच्याकडे जायला पाहिजे ना तिथेच पाठवतात, ते इतर कुठे जाऊ देत नाही. जसं आपल्या शिवाजी महाराजांनी गेले तुकारामांकडे, भक्तिशक्ती आहे ना पुण्यामध्ये, भक्तिशक्ती त्या ठिकाणी त्यांचा योग झाला, भेट झाली, आशीर्वाद मिळाला. पण तुकाराम महाराज त्यांना काय म्हणाले की माझ्याकडे ना मी देवभक्त आहे, माझ्याकडे भक्ती परंपरा आहे, राजकारण मला जमत नाही आणि राजकारण करण्यासाठी मी योग्य नाही, त्यामुळे तू समर्थांकडे जा. असं जेव्हा त्यांनी सांगितलं तर समर्थ राजकारणी आहेत, समर्थ कडक आहेत. त्यामुळे आजचा त्यांचा दिवस असल्यामुळे थोडंसं त्यांचंसुद्धा शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्याईसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा, जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे ज्यांच्याकडे पाठवायचं त्यांच्याकडेच पाठवतात ते. मग नारदाकडे गेलं तर नारदांनी ब्रह्माकडे पाठवलं, ब्रह्मानी शंकरांकडे पाठवलं, आणि शंकरांनी काय सांगितलं त्यांना की आत्ताच मी एकाचा जरा बरोबर करून आणला आहे, सगळं व्यवस्थित करून आणलं आहे, त्याची देहबुद्धी ठिकाणावर आलेली आहे, असा आत्ताच केलेला प्रसंग आहे. त्यामुळे त्या प्रसंगात जो विशेष प्रावीण्य ज्यांनी मिळवलं आहे, म्हणजे त्याची परीक्षाच आहे सरळ ही आता,
ज्याच्यात विशेष प्रावीण्य मिळालं, ज्याची मी आत्ताच परीक्षा घेतली, ती देहबुद्धी जाळली, त्याचं ब्राह्मणत्व गेलं आणि पशुयोनीमध्ये तो आलेला आहे, अशा काकभूषुंडींकडे तू जा आणि काकभूषुंडी तुला त्यावेळी तुला उत्तर देतील. मग काकभूषुंडींकडे गेल्यावर त्यांनी तो प्रश्न विचारला पुन्हा की श्रीराम एकाच वेळी सगुण साकार, एकाच वेळी सगुण साकार, देहधारी आणि निर्गुण नाही, असं जे समोर दिसतात त्या इतके तुम्ही परब्रह्म म्हणता त्यांना, त्या श्रीरामांना, पण नागपाश कसा लागू शकतो त्यांना? नागपाश लागणारा सर्वसामान्य व्यक्ती असला पाहिजे, तो देहधारी मानव आहे, त्याच्यामध्ये विशेष काही मग आहेच ना तसं. त्या प्रसंगामध्ये किंवा त्या अवतारामध्ये त्यांनी मानव धर्मच स्वीकारला आहे ना, सर्व मानव धर्म त्यांनी सांभाळला आहे, धर्म म्हणून उभे राहिले आहे. जो मानवाला त्रास होतो तो सगळा त्रास त्यांनी सहन केला आहे. त्याशिवाय त्यांनी मानव योनीमध्ये आहे आपण असं म्हटलंच नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलं, मी कोणालाही काही उपदेश करणार नाही, माझं जीवन असं आहे. माझं जर कोणाला स्मरण करायचं असेल, आमचे समर्थ सांगतात, माझं जर स्मरण करायचं असेल रामाचं, तर रामाचं जे सांगितलं आहे ना तसं आचरण पाहिजे. त्यांच्या गोष्टी नाही केल्या तरी चालतील, त्यांचे वाचन केले नाही तरी चालतील, रामासारखं आचरण असेल तर तो रामभक्त ठरू शकतो, तो समर्थ भक्त ठरू शकतो. अन्यथा आचरण नसेल तर तो रामभक्त नाही, म्हणजे तोच पुन्हा आत्मज्ञानी नाही. म्हणून पशुयोनी मिळेल, ह्याला कावळ्याची मिळाली, आपल्याला कशाची मिळेल सांगता येत नाही, आणि आत्मज्ञान तर मिळणारच नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलं की अशा प्रकारच्या शंका कुशंका जर भगवंतांवरती घेतल्या तर त्याचा परिणाम अतिशय वाईट होतो. हे आपल्यासारख्याला खूप आनंद होतो. मग ते म्हणतात, अरे नरयोनीमध्ये आला आहे, नराच्या रूपाने राहून तुमच्यासमोर सगळे कार्य केल्यावर मला किती अडचणी आल्या तरीसुद्धा मी वनवास स्वीकारला, मला किती त्रास झाला तरी माझ्या बायकोचा विरह मी सहन केला, बायको नसताना मी एकपत्नीव्रत राहिलो, मी धर्माची स्थापना केली, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, हे माझं वचन असल्यामुळे मी फक्त माझा स्वतःचा अंश जमिनीवर पाठवला. कारण मला ते काम करून घ्यायचं होतं, रावणाचा वध करायचा होता, कित्येक लोकांच्या समस्या दूर करायच्या होत्या, कित्येकांचा अहिल्याला, हे सगळ्या गोष्टी जे रामायण आहे ना त्यासाठी त्यांनी जन्म घेतला. फक्त प्रत्यक्षात ते परब्रह्म परमेश्वर आहेत. काकभूषुंडी हे काय खरंच त्यांना माहिती नव्हतं गरुडाला, जे विष्णूंच्या सोबत राहतात, विष्णूंच्या एकूण एक हालचाली जर त्यांना माहिती आहे, प्रश्न पडला ना तर विष्णूंनाच प्रश्न, गरुड पुराणामध्ये प्रत्येक वेळी विष्णूंनाच तर प्रश्न विचारतो सरळ तो. मग हे सगळं गरुडाने करत असून सुद्धा हा प्रश्न विचारणं म्हणजे हा केवळ आपल्यासाठी आजचा योग आहे, आपल्यासाठी हे ज्ञान आहे असं समजायचं. मग त्यांनी उत्तर दिलं की ते जरी लहान रूपामध्ये आले, मर्यादित रूपामध्ये ते जरी आले तरी ते अमर्याद आहेत. ते मर्यादित रूपात आले तरीसुद्धा ते अमर्याद आहेत. ते एकाच वेळी सगुण आहेत, एकाच वेळी निर्गुण आहेत. म्हणून आपण जेव्हा म्हणतो की सीतेला छायारूपाने नेलं, कारण एकदा तर ते बसले होते असेच आनंद करत, राज्याभिषेकाचा आनंद करत जेव्हा राम बसले होते, तेव्हा वसिष्ठांनी सांगितलं, रामा असा जर बसशील तर उद्याचं कसं? या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत ना, मग या सगळ्या ठरलेल्या गोष्टी जर तुला करायचं तर इथे रमता येणार नाही. मग त्याला जर सांगू शकतात, त्यांनी जर नररूपामध्ये आला तर अज्ञानामुळे किंवा मायेमुळे तसे ते वागतात, पण प्रत्यक्षात त्यांना माहिती नाही का मग आपण परब्रह्माचं गान कसं गातो, आज जन्मला अजन्माचा जन्म झाला. मग तो फक्त त्यांचा अवतार आहे म्हणे. ते एकाच वेळी सगुण, एकाच वेळी साकार आणि देहधारी ते असू शकतात. कशाला ते देहधारी? तेव्हा कशाला, आत्तासुद्धा एखाद्या भक्ताच्या मनात ते प्रगटू शकतात. तेवढी अंतःकरण शुद्धी असेल तर त्यांना ज्यांना ज्यांना आज आनंद झालेला आहे ना त्या सगळ्यांच्या हृदयामध्ये भगवान प्रगट झालेले आहे, हे निश्चित आहे. जय जय रघुवीर ज्यांना ज्यांना निष्कपट आनंद झाला आहे, ज्यांना ज्यांना खरंच समाधान मिळालं आहे. बघा माझासुद्धा स्पीड बराच कमी झाला आहे. या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आनंद आपण अनुभवतो ना, तो अनुभव म्हणजे रामचंद्रांची कृपा आहे. मग ते सगुण कसं म्हणू त्यांना? ते सगुण रूपामध्ये आले असं कसं म्हणू? ते आले, त्या काळात त्यांचं भाग्य होतं, त्यांसाठी ते आले. रावणाचं सुद्धा भाग्य, बाकी सगळ्यांचं भाग्य, कौशल्याचं भाग्य, कैकेयीचं भाग्य, सगळ्यांचं भाग्य. पण आमचंही भाग्य आहे ना, आमच्या भाग्यावर सुद्धा ते येऊ शकतात, असं सुद्धा त्या काकभूषुंडींनी सांगितलं आहे. ते अमरतत्व आहे, होते आहे आणि राहणार आहे. जे विष्णू तत्व आहे, शिवतत्व आहे, ते सगळे लोक राहणारच आहे. ते होते आहे आणि राहणार, तू फक्त समजून घे. मग त्यांनी देहधारण करतात आणि लीलापूर्वक जबरदस्तीने बंधन स्वीकारतात. आपण जबरदस्तीने बंधन स्वीकारतो का? आपण जे बंधन स्वीकारतो ते जबरदस्तीने स्वीकारतो का? आपल्याला तर इतकं आवडतं संसार, इतका गोड वाटतो, इतका गोड वाटतो की चुकलंही काहीतरी पुन्हा काहीतरी चांगलंच होईल म्हणतो आपण. एखादी गोष्ट वाईट घडली, जीवनात जमली नाही तरीसुद्धा संसार सोडायचा नाही. कारण संसार का सोडायचा नाही? संसाराने म्हटलंच नाही माझ्याजवळ या म्हणून.
त्यांनी स्पष्ट सांगितलं देवानी सगळ्यांनी की संसारामध्ये खरं सुख मिळू शकत नाही. पुन्हा पुन्हा संसाराकडे माणूस जातो. ही देहबुद्धी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत सगुण रूपच दिसत राहील आणि सगुण त्यांनी अवतार संपवलेला आहे. मग सगुणाचा अवतार जर संपला तर तो अवतार तो परब्रह्म कसा वाटेल आपल्याला. त्यामुळे दासबोधामध्ये सुद्धा 6व्या दशकानंतर समर्थांनी रामाला सगुणात पाहून निर्गुणाचं निरूपण केलं आहे. जय जय रघुवीर समर्थ. आज त्यांचा दिवस आहे. सगुणात बघितलं, रोज बघत होते रामाला. रोज रामचंद्रांशी भेट, जेवण, खाण पिणं सगळं संतांचं जसं होतं तसं होत होतं. पण सगुणाकडे बघायचं आणि अद्वैत लिहायचं, निर्गुणाचा अद्वैत लिहायचा. मग हे सगळ्या संतांना जर कळतं ते खरं ज्ञान आहे असं काकभूषणजींनी सांगितलं. प्रत्यक्षात ते समोर असले तरी आत्तासुद्धा या क्षणीसुद्धा आपल्यामध्ये प्रगट आहेत. ते हे जे चैतन्य आहे ना, ते चैतन्य म्हणजेच भगवंत आहे. फक्त त्याला जी मर्यादा आली आहे आपल्या विचारांची, बुद्धीची, कर्माची, चित्ताची, चित्त इकडे तिकडे गेल्यामुळे तिथे ते जाणवत नाही. प्रत्यक्षात जर ते जाणवलं, एक क्षण जरी ते जाणवलं तरी भगवंताचं अस्तित्व आहे आणि ते म्हणून निर्गुण निराकार आहे. ते कोणाच्याही रूपात हजारो भक्त असले सुद्धा त्या हजारो भक्तांमध्ये सुद्धा त्यांच्या हृदयामध्ये ते आहे. आणि त्यांनी सगुण अवतार का घेतला? कारण त्यांनी जसा आधी सत्ययुगात घेतला, तसा त्रेतामध्ये घेतला, तसाच द्वापारात घेतला, आता कलियुगात येणार आहे. हे त्यांचे अवतार सुरू राहणार आहे. हे त्यांचं खूप मोठं कार्य आहे. त्यांना हे कार्य काय करावं लागतं? कारण त्यांचं आपल्यावरती अतिशय प्रेम आहे. आपण त्यांना दोष देत असताना आता भक्ताच्या डोळ्यात पाणी यावं काकभूषणजी म्हणतात आहे. आता रडा प्रत्येकाने की भगवंत किती व्याकुळ आहे, भगवंत उत्सुक आहे. फक्त तुम्ही म्हणा मी ये म्हणून तर येतो, धावत येतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभूती देऊ शकतो. कारण ते तत्व म्हणजे फक्त मर्यादित राम नसून ते तत्व आहे मोठं. आणि ते तत्व फक्त छोट्या आकारातच जर एवढं प्रचंड आहे, कल्पना करू. छोट्या मर्यादेत आपली मर्यादा काय आहे? फक्त माझं समाज, माझा कुटुंब, माझं देह इथपर्यंत माझी मर्यादा आहे. त्यांची मर्यादासुद्धा अखिल विश्वाची मर्यादा आहे. मर्यादासुद्धा अखिल आहे. म्हणून तर सागराला प्रार्थना केली त्यांनी, नंतर चुकलं माझं म्हणून. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक कसा काय प्रार्थना करतो कोणाला की माझं चुकलं? आपण मागतो क्षमा कोणाला? त्यांनी म्हटलं मी तुला म्हणतोय मला जागा दे, तू देत नाही. माझ्या बुद्धीला असं वाटतंय की तू का कोरडा होत नाही, मला का बरं जागा देत नाही? असं म्हटल्यावर नम्रतेने समुद्र समोर आला आणि म्हणाला, भगवंता मी जर असं केलं ना तर सगळी सृष्टीमध्ये हाहाकार. तुम्ही विसरले का? तुम्ही स्वतःला विसरले का? म्हणे विसरले का म्हणजे खरंच एक क्षण विसरले होते म्हणूनच चिडले. नाही तर राम कधी चिडू शकत नाही. म्हणजे चिडणं म्हणजे विसर पडणं मूळ स्वरूपाचा, हे लक्षात घ्यायचं. आता जर कोणी चिडत असेल, कोणी क्रोध करत असेल, कोणी मत्सर करत असेल, कोणी राग द्वेष करत असेल तर तो मूळ रूपाला विसरला. मूळ रूपामध्ये रामचंद्रांना जशी आठवण करून द्यावी की रामचंद्र तुम्ही विसरले. अरे मी विसरलो रे, 2 मिनिट, एक क्षण. असं तसाच एक प्रसंग आहे कृष्ण आणि रमाच्या बाबतीतला की कृष्णावतारामध्ये कृष्ण, आपण आपले संस्कार विसरू शकत नाही. कृष्ण कसं रामाचा संस्कार विसरेल? छान आरामात बसले होते कौशल्याच्या मांडीवर. म्हणजे सगळे एक आहे हे सांगायचं काकभूषणजीच्या चरित्रातून. बसले होते छान आरामात. आला एक दैत्य समोर, लहानसं लेकरू 6 महिन्याचं. आणि समोर दैत्य जेव्हा आला तर कृष्ण यशोदेच्या मांडीवर असलेले कृष्ण म्हणाले, कोण आहे रे तिकडे? आणा बरं माझे धनुष्यबाण. जय जय रघुवीर समर्थ. कोण आहे रे तिकडे? कोण आहे रे तिकडे? विसरले. आपण कृष्ण आहोत हे विसरूनच गेले 2 मिनिटं. आमच्या मामांनी सांगितली होती ही कथा, एवढी आवडली मला. म्हटलं आता माझ्या मनातला संशय फिटला की राम चांगला का कृष्ण चांगला? रामाची करू भक्ती का कृष्णाची भक्ती करू? तर ते शिवानी सरळ सरळ देहाची राखच करून टाकली काकभूषणजींच्या आणि त्याचं चरित्र समोर आणून टाकलं आपल्या सगळ्यांच्या की काही चिंता करायचं कारण नाही. जे नाव येईल त्या आकाशात पतितम तोयम यथागच्छित जाग. आणि त्यातल्या त्यात रामाचा जन्म झाल्यामुळे जो आनंद आहे तो आनंद स्वरूप रामचंद्र आपल्यामध्ये प्रगटले. म्हणून सगळ्यात सुरुवातीला हृदयस्थ भगवंताला आपण नमस्कार केला. असा हा जो रामजन्म आहे आता वर्षभर टिकावा, एक दिवसाचा विषय नाही आहे हा. मग आता त्यांनी सांगितलं की हां असं ते लीलापूर्वक बंधन धारण करतात. मग देवावर शंका नका घेऊ म्हणतात. बिलकुल शंका, त्याच्या शंकेचं एक मोठं गोष्ट आहे. शंका घेतल्यानंतर काय झालं त्याची हत्तीची गोष्ट आहे ती, पण आपण आता नाही बोलू शकत ती. शंका घेऊ नका. त्यांच्या कृपेने काय होतं? त्यांच्या कृपेने माया जाते, त्यांच्या कृपेने जन्म मृत्यू जातो, त्यांच्या कृपेने सृष्टी चालते. त्यांच्या कृपेने सृष्टी चालते. म्हणून भक्ती करा सर्वश्रेष्ठ. ज्ञान काही घेऊ नका. भक्ती एवढं ज्ञान घ्या की काकभूषणचं चरित्र ऐकलं, प्रल्हादाचं चरित्र ऐकलं, त्याच्यानंतर परीक्षिताचं चरित्र ऐकलं, त्यानंतर त्या 4 भक्ती त्या बायका ऐकल्या, द्रौपदी, मंदोदरी, कुंती, ह्या सगळ्यांचं भक्तिप्रेमा
ज्या आहेत ज्यांचा त्यांना मिळालेला आहे वारसा, असा परीक्षित ऐकला. ऐका, ज्ञान म्हणून ऐकू नका. ज्ञान म्हणून ऐकलं तर तुम्हाला एक कणी मिळत नाही, त्यातला अमृताचा कण मिळतच नाही. ज्ञान म्हणून अरे हो का, असं होतं का, आपल्यालाही होऊ शकतं, असं सतत त्याला लावून बघायचं. अप्लाइड सायन्स त्यांनी म्हटलं, अप्लाइड सायन्स. जर तुम्ही फिजिक्स शिकले तर अप्लाइड सायन्स, फिजिक्सचा हा जो रूल आहे तो तुम्ही लावून बघा. लावून बघितला तरच तो फिजिक्सचा रूल आहे, अन्यथा नाही. मग या ठिकाणी लावून बघा, अच्छा असं आहे का, तो येऊ शकतो का, बोलवलं की येतो का, आपला प्रसाद खातो का, खाऊन पहा. अंतःकरण शुद्ध झाल्यावर खातो, आणि खाल्ल्यानंतर असे अनुभव सज्जन सांगतात. आपला खाल्ला नाही म्हणजे आपण अजून त्यापर्यंत नाही आहे, पण खातो हे सिद्ध वाक्य आहे. मग अशी सृष्टी चालते, अशी भक्ती, हे सगळं काकभूषुंडींनी आपल्या गरुडाला सांगितलं. मग गरुडाने तर ऑलरेडीच त्यांच्या सापाच्या पाशातून त्यांना, कारण गरुड असल्यामुळे त्यांनी ते सोडवलं आहे रामचंद्रांना आणि लक्ष्मणाला. मग ईश्वर सर्वस्वी स्वतंत्र आहे, हे वाक्य आहे त्यांचं. काकभूषुंडी संवादामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे, ईश्वर स्वतंत्र आहे. हेच तर मानत नाही आपण. इकडे ओढायचा प्रयत्न करतो त्याला मायेमध्ये, हे कर ते करते का, तो स्वतंत्र आहे. त्या स्वतंत्र अस्तित्वाला धक्का नाही लावायचा. मग त्याचा एक अंश आपल्यापाशी येतो, रामाच्या रूपात, कृष्णाच्या रूपात, एखाद्या लहान लेकराच्या रूपात येऊन जातो, काहीतरी खाऊन जातो. चंदन घिसे असं म्हणतो ना आपण, चंदन घिसतच राहिले तुलसीदास, आणि राम येऊन चंदन लावून पण गेले, असं होऊ शकतं. पण त्याला का बोलवता, तो स्वतंत्र आहे ना, त्याला स्वतंत्र कार्य करू द्या, त्याच्यावरती शंका घेऊ नका, तो असा तो तसा. जर सायन्समध्ये बोलायचं होतं, सायन्स प्रूव्ह करताय आता की ते कसं अस्तित्व, युनिवर्स काय आहे, व्हॉट इज युनिवर्स, ते प्रूव्ह करताय. मग त्या युनिवर्सला आम्ही जर देव म्हटलं, अतिशय गोड स्वरूप दिलं, पिवळा पितांबर नेसलेला आहे, अतिशय सुंदर असे कमलनयन आहेत, असं जर वर्ण ध्याये राजानुभावं धृतशधनुषं बद्ध पद्मासनस्थं वीतं वासो वसानं नव कमलदलस्पर्धी नेत्रं प्रसन्नं वामांकारुढ सीतामुख कमलमिलल्लोचनं नीररामं नाना अलंकार दीप्तं धतमुर्जटा मंडनं रामचंद्र. असा जर आम्ही विचार केला स्वरूपात सगुणातला, तर काय हरकत आहे. ईश्वर स्वतंत्र सत्ता आहे, त्याचा मी दास आहे, एवढा विचार करून जर त्याची आपण आराधना नाही, प्रेम केलं, त्याच्यावर भक्ती केली, तर मग हे पहिला सांगितलं त्यांनी की तो ईश्वर म्हणजे सगुण आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, कोणत्याही रूपामध्ये होता आहे आणि राहणार आहे, हे तर सांगितलं. ते जर पटत नसेल तर त्याला ईश्वराला एक स्वतंत्र सत्ता मान. स्वतंत्र सत्ता आहे त्याची, आणि तो सत्तेप्रमाणे कार्य करत असतो. तो सगळीकडे बघत असतो, अनंत डोळ्यांनी तो बघत असतो, कारण तो आपल्यातच असल्यामुळे तो बघू शकतो प्रत्येकाला. भक्तीमध्ये शरणागती हवी. भक्तीमध्ये शरणागती जर नसेल ना, तर काकभूषुंडी म्हणतो माझ्यासारखी अवस्था होईल, माझ्यासारखी अवस्था होईल. काय होणार आहे की मला देह असून सुद्धा मला काही आनंद घेता आला नाही, आत्मप्राप्ती झाली नाही, आनंद मिळाला नाही, आणि आता जे रामभक्तीचं सुख आहे ना, ते मला आत्ता मिळत आहे देहबुद्धी गेल्यावर. मग देहबुद्धी गेल्यावर जर हे मला सुख मिळत आहे, तर ते सुख तुम्हाला शरणागतीशिवाय मिळणार नाही, हे काकभूषुंडी सांगतात आहे गरुडाला, जो ज्ञानी आहे. म्हणजे ज्ञानाला सुद्धा शरणागतीची आणि भक्तीची गरज आहे. नंतर तिसरं, सगुण आणि निर्गुण एकच आहे म्हणतात. तिसरा त्यांचा मुद्दा आहे, सगुण आणि निर्गुण एकच आहे. आपल्याला सगुण वाटतं वेगळं, आपल्याला वाटतं तो मोठा होतो आणि निर्गुण होतो, असं नाही. एवढंसं कणसुद्धा सगुण आहे, आणि तोच मोठा सूक्ष्म स्वरूपातला कण आहे, आणि स्थूल स्वरूपामध्ये निर्गुण आहे. म्हणजे सगुण आणि निर्गुण वेगळं नाही, तरी ती स्वतंत्र सत्ता आहे. या तीन गोष्टी त्यांनी अतिशय महत्त्वाचं, ती सत्ता स्वतंत्र आहे, तो सगुण आहे आणि निर्गुण एकच आहे. आता चौथा जो मुद्दा महत्त्वाचा आहे तो आहे, आता हे सगळं सांगितल्यानंतर कोणाला पटतं, कोणाला पटतं हे सगळं? इतकं तळमळून समर्थ सांगतात, आपण सगळे सत्संग करतो, कोणाला पटतं? आपल्याला जर समोरासमोर बोललं असतं तर प्रत्येकाने उत्तर दिलं असतं, अर्थातच गुरु. म्हणून शिवस्वरूपात रामाचं अष्टक म्हटलं आहे आज आपण. ते रामाचं जे अष्टक म्हटलं आहे ते शिवस्वरूपाचं असल्यामुळे ते 8वं जे हे आहे, शिवप्रदम सुखप्रदम भवच्छिद भ्रमापहम विराजमान दैशिकम भजेह राम मद्वयम. हा जो दैशिक आहे, म्हणजे जो दैशिक म्हणजे गुरु, ह्या गुरुचं महत्त्व सुद्धा याच्यात आपोआपच आलं आहे बघा आज. तर हे जे गुरुचं महत्त्व आता हे सगळं कळण्यासाठी ना, जसं जन्म मिळण्यासाठी आईवडील पाहिजे, शिक्षण घेण्यासाठी शिक्षक पाहिजे, तसं हे सगळं कठीण ज्ञान शिकण्यासाठी ना गुरु पाहिजे. जो गुरु काकभूषुंडींना मिळाला आहे, ते गुरु असे मिळाले की हो बेटा, गोड नाही बोलले त्याच्याशी, हो खूप छान आहे. त्याला ट्रान्सफॉर्म केलं, परिवर्तन केलं, त्याचं परिवर्तन केलं. आणि नुसतं मनाचं परिवर्तन नाही, देहच बदलवून टाकला, त्याचा पूर्ण देह बदलवून टाकला. आपण तर सहनच नसतं केलं बा. आपल्यामध्ये एखादी गोष्ट कमी आहे असं दाखवून दिलं असतं तर ते सहन केलं नसतं. हे सहन करावं, रामचंद्रांनी आपल्याला कृपा करावी.
तर ते म्हणतात आहे गुरु या ठिकाणी महत्त्वाचे, गुरुची कृपा झाली, ब्रह्मनिष्ठ सद्गुरू जर मिळाले तर बाकी ह्या सगळ्या गोष्टी. मग गुरुचा आदर त्यांनी केला नाही, ते पण या चरित्रात आहे की नाही. गुरुचा आदर त्यांनी केला नाही, त्यामुळे त्यांना नीच योनी मिळाली. कदाचित त्याच जन्मामध्ये जर त्यांनी आदर केला असता तर त्याला नीच योनी न मिळता तर रामभक्तीमध्ये जसा बाकीचे लोक संत झाले तसा झाला असता, त्याला कशाला नीच योनी मिळाली असती. पण देहबुद्धी त्याची, म्हणजे प्रत्येक जीवाला वेगळी परीक्षा आहे, प्रत्येक जीवाची वेगळी कठीण कठीण कसोटी आहे, प्रत्येक जीवाची वेगळी आहे. मग आपण ह्या वेगवेगळ्या गोष्टींमधून आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, आपण कुठे चुकतो हे गुरुच दाखवू शकतात ना. दुसरं कोणी नाही दाखवू शकत आपल्याला. आपले गुरु दाखवू शकतात, आई वडील पण नाही दाखवू शकत, कारण आई वडील प्रेम करतात. गुरु हेडमास्टर तो स्टर्न आहे, अतिशय कडक आहे. तो म्हणतो जीवाचं कल्याण झालं, असे चिवट असतो, तो सोडतच नाही. असे गुरु भेटणं हे महत्त्व आहे, तरच या जीवनामध्ये परिवर्तन होतं. या कथेला सुद्धा आणि या बोलण्याला एक तसायला अर्थ नाही. जर परिवर्तन झालं नाही ते चैतन्य महाराज देगलूरकर तर याच्यावर किती भर देतात. इतका भर त्यांचा असतो, बोलण्या शिकवण्यापेक्षा त्यांचा भर याच्यावरच असतो की आत्मानुभूती घ्या तुम्ही. आत्मानुभूती किती सतत आपण ऐकतोय त्यांचे प्रवचन, त्यामध्ये म्हणतात म्हणजे ती जी रोल आहे तो सगळ्यात महत्त्वाचा रोल जो आहे तो गुरुचा रोल आहे. मग सद्गुरूंचं महत्त्व त्यांनी सांगून दिलं. काकभूषणजींनी त्याला, अरे तुला जो प्रश्न पडला आहे की नाही, तो प्रश्न का पडला माहिती आहे, तुझी द्विधा बुद्धी झाली आहे. त्या द्विधा बुद्धीला एखाद्या सद्गुरूच्या ठिकाणी टाक, म्हणजे ज्ञानाची गरज राहणार नाही आणि माझ्यासारखी कोणती योनी आली तरी तुला काही फरक पडणार नाही. जय जय रघुवीर असं समजावून सांगितलं त्याला. मी बघ म्हणे ब्राह्मण असून कावळा झालो. म्हणजे हे सगळे लोक जे करतात ना, जे काही त्याग करतात किंवा त्यांच्या जीवनात जे घडतं ना, ते त्यांच्यासाठी तो त्याग असतो ना, आपल्यासाठी ती प्रेरणा असते. आपण नाही करत, आपणही कोणासाठी तरी प्रेरणा ठरावी ना, आपणही प्रेरणा ठरावी. जर त्याच्यातून काही, मग त्या ठिकाणी गुरुचं महत्त्व जर आपण मानलं तर मग ते म्हणतात गुरुकृपा मिळाल्यावर शापसुद्धा वरदान ठरतं. गुरुकृपा जर झाली तर त्याला जसं मला जसा बेटा शाप मिळाला ना, मला खूप वाईट वाटलं, पण मी त्या शापाला परिवर्तन केलं नाही. कशाला परीक्षितांनी सुद्धा परिवर्तन करून मागितलं नाही की माझं परिवर्तन करा, असं म्हटलेलं नाही. जो शाप आहे तो मी 7 दिवसात मरतो तो मरतो, पण मरण अमर करून गेलं त्याला. आणि इथे देहबुद्धी अमरत्व अमर करून गेलं. आता काय बोलायचं, विरोधाभासावर बोलायचं नाही, कोणत्याही विरोधाभासावर यानंतर बोलायचं नाही. ते सगळं आहे ते एकच तत्व आहे. त्याचं अमरत्व आणि ह्याचं अमरत्व सारखंच आहे. तो मेला 7 दिवसांनी आणि हा नाही मेला तरीसुद्धा राम त्यांच्या मुखात असल्यामुळे हा जो काही फरक झाला तो मनाला इतका आनंददायी आहे, इतका आनंददायी आहे की आतुरता शिगेला पोचलेली आहे. रामजन्माची आतुरता, जे राम जो झाला ना जन्माला त्यावेळी सगळेजण अगदी आतुर होते. मग भक्तीची परमोच्च अवस्था काय, आता ते शेवटचा त्यांचा जो टप्पा आहे तो आहे की भक्तीची परमोच्च अवस्था म्हणजे काय की काकभूषुंडींना इच्छा मरणाचा वर होता, पण रामनाम आणि भक्तीतच तृप्त राहिले. त्यांना इच्छा मरण नको, मरण नको, काही नको, त्यांना सर्व जन्माची स्मृती आहे. आपल्याला तरी विसरलो, कदाचित आपण कोणाला तरी त्रास दिला असेल म्हणून आपल्याला त्रास दिला जातो, हे विसरलो म्हणून आपण असं म्हणतो की माझं असं कसं. त्यांना सगळं जाणता येते की मी कशी चूक केली, मी कसा गुरुचा अवमान केला, मी कसं रामाला नाही म्हटलं, मी कसं शिवाचा फक्त भक्त होतो, मी एक कल्ली जीवन जगतो. माझ्या मुलाच्या बाबतीत एकदा तो गीत रामायण अतिशय सुंदर गातो. 52च्या 52 कळवी त्याला पाठ आहे. मला जर करमत नसलं तर तो कोणतंही गाणं आपल्या हार्मोनियमवर वाजवतो अगदी सुधीर फडक्यांसारखा. मग किती आनंदाची गोष्ट आहे ही. आनंदाची गोष्ट मी एका संगीतकाराकडे जाऊन सांगितली तर संगीतकार म्हणे, बाई तुम्ही आधी एक्साईट होऊ नका म्हणे, शांत व्हा म्हणे जरा. मला तर वाटलं हा मला आता डोक्यावरच घेऊन फिरेल, माझा मुलगा 52 पाठ करतो वगैरे. तो म्हणे तुम्ही शांत होता का जरा, आनंदाची गोष्ट आहे, अतिशय चांगला आहे तुमचा मुलगा, पण एक कल्ली आहे म्हणे. त्याला इतर सगळं गाणं जर शिकवत असाल तर मी त्याचं गाणं ऐकेन म्हणे, एक कल्ली मी काहीच ऐकते, भले रामाचं असो पण त्यांनी सर्वंकष विचार करून मग एकावर स्थिर व्हावं म्हणे, तर मी त्याला ऐकवीन म्हणे. माझा मुलगा म्हणाला, गेलीस कशाला म्हणे तू तिथे, मी गातो म्हणून माझं कौतुक करायला गेली, स्वतःचा अपमान करून आली म्हणे. म्हणजे अपमान नाही झाला, काहीतरी शिकलो आपण त्यातून की एककल्ली जीवन नसायला पाहिजे, पण रामाच्या बाबतीत जे आहे ते एककल्ली जीवन आवश्यक आहे, हे काकभूषुंडींनी सांगितलं. म्हणजे जीवनामध्ये झालेले विपरीत अनुभव सगळे एकत्र केले तरी ते शाप आपले वरदानामध्ये ठरू शकतात. हे सगळं हे काकभूषुंडी चरित्रामध्ये, म्हणून त्यांनी म्हटलं की माझे सर्व जन्म श्रीराम कृपेने गेले, ही दृढ भावना मनात ठेवा. आणि आपलं आजच्या दिवसापासून तर आपलं नाव, आता ही नवद्वार उपासना जी आहे त्यांची, त्याच्यासाठी आता वेळ कमी पडतो आहे, त्यामुळे नवद्वार उपासना त्यांची खूप मोठी आहे, ती आपण नाहीतर आता हनुमंताचा जन्म येतोच आहे, त्यामुळे हे रामचरित्र चालूच राहणार आहे. अनंत हरिकथा अनंता,
त्यामुळे नवद्वार जी त्यांची उपासना आहे ती उपासनेवर पुढच्या वेळेस बोलते. या ठिकाणी थांबते. भर्जनं भवबीजानां अर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् आवाहनं न जानामि तवार्चन पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. जय श्री